चल जाऊ वरखेड बघाया ग, सखे चल जाऊ वरखेड बघाया, सखे चल जाऊ वरखेड बघाया ग, सखे चल जाऊ वरखेड बघाया, सखे चल जाऊ वरखेड बघाया ग, सखे चल जाऊ वरखेड या ठिकाणी कांबळे परिवाराने काय केलं? लखाबाईची सेवा केली खूप, हो लखाबाईची सेवा केली खूप, 1.25 किलो चांदीचा वाहिला या किलो चांदीचा वाहिला या जाऊ लक्ष्मी परिवाराने ज्यावेळेस आदिवासी शक्ती स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, मला तुमच्या घरामध्ये यायचंय, तुमच्या मला घरामध्ये आगमन करायचं, रहवास करायचा आहे, पण आजोबाला पटत नव्हतं. तरंग कांबळेची आजीच ना, आजीच्या अंगामध्ये संचार आला, थोरल्या बंधूला दृष्टांत दिला, आणि त्याच दिवशी त्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी लक्ष्मीचा संचार आला, आणि जी पहिला मुलगा होईल ती मला दे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. त्यावेळेला आमच्या तरंग बाळाला आदिवासी शक्तीच्या चरणी अर्पण केलं, परंतु ह्यांना आतापर्यंत माहित नव्हतं देव आली घरात, भक्ताने देवाचा सन्मान करा, आणि देव झाले पाठमोरा, नसलेली विघ्न येतील घरात. म्हणून हो पंचगंगेत करिता स्नान, पंचगंगेत करिता स्नान, तरंग कांबळे न दिलं या वचन, पंचगंगेत करिता स्नान,
तुझ्या चरणावरती वाहीन मी काया, तुझ्या चरणावरती वाहीन मी काया. सखे तर जाऊ वरखेड बघाया, त्या ठिकाणी हो झाली पावन तरंग बाळासाठी, झाली पावन तरंग बाळासाठी. बापू पोत्रा झाला दिली भांडारवा, मनाची झाली मोठी म्हणून लखामाई तरंग बाळा. सारी चरणावर वाहिली काया, सारी चरणावर वाहिली काया. सखे तर जाऊ वरखेड बघाया, कांबळे यांच्यातर्फे या लक्ष्मीच्या माहितीसाठी 101 रुपयाला दादाला धन्यवाद. म्हणून लावलं लखाबाईचं सत्व लई मोठं, लखाबाईचं सत्व असं आहे 1 रुपया सुद्धा खिशात ठेवू देत नाही, पण कार्यक्रमात करणार.